तिथे छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेल बाहेर आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं। याला विरोध म्हणून ठाकरे गटानेही आंदोलन केलेलं होतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत। मात्र भाजपच्या या आंदोलनात भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन कराड सहभागी झाला होता। तसंच कराड यांच्या भगिनी देखील सहभागी होत्या। तर दुसरीकडे अंबादास दानवे यांचा मुलगा धर्मराज हा देखील आंदोलनात सहभागी होता। मात्र FIR मध्ये त्यांच्यावर कुठलेच गुन्हे दाखल झालेले नाहीत। तेव्हा छत्रपती संभाजीनगरमधल्या सगळ्या राड्या प्रकरणी 32 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, नेत्यांच्या पुत्रांवर इतकी मेहरबानी का बरं दाखवली जाते? प्रतिक्रिया माध्यमांना देण्यासाठी नेत्यांची मुलं, समोर येण्यासाठी, नेता होण्यासाठी, भविष्यात आमदारांची स्वप्न पाहण्यासाठी नेत्यांची मुलं, कार्यकर्त्यां मात्र गुन्हे, अशा प्रकारचं चित्र रामा हॉटेल समोर जो राडा झाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं। पोलिसांची मेहरबानी या नेत्यांच्या मुलांवरती का, की त्यांना उघड्या डोळ्यांनी हे दिसलेच नाहीत, की नावं लिहिताना त्यांना आठवलेच नाहीत, हा देखील प्रश्न आहे। भाजपाच्या 32 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र त्यामध्ये नेतृत्व करणारा हर्षवर्धन कराड, भागवत कराड यांचा मुलगा त्यांना दिसला नाही ना त्यांच्या भगिनी त्यांना दिसल्या। दुसरीकडे अंबादास दानवे हे देखील त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आलेले होते। त्यांचा मुलगा होता, त्यांचा भाऊ होता, भाऊ मुलगा देखील पोलिसांना दिसला नाही। दुसरीकडे 28 कार्यकर्ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। 32 कार्यकर्ते भाजपाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। मात्र मुलांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत। गुन्हे अत्यंत गंभीर आहेत। दंगल घडवण्याचे गुन्हे या ठिकाणी पोलिसांनी दाखल केले। मात्र न्याय हा सर्वांसाठी असतो का, हा प्रश्न यातून उपस्थित होतो। आणि पोलिसांची जर मेहरबानी या ठिकाणी झाली तर कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होतात, मात्र नेत्यांच्या मुलांवरती कसे होत नाहीत त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। आता या बातमीनंतर उघड्या डोळ्यांनी हे सगळं पोलीस पाहून ज्या न्याय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिला तोच न्याय हा नेत्यांच्या मुलांना देणार आहेत का, हा प्रश्न आहे। याचं उत्तर आता पोलिसांना द्यायला लागणार आहे। मात्र यानी मोठी चर्चा आहे की कार्यकर्ते हे गुन्हे दाखल होण्यासाठी, जामीन घेण्यासाठी आणि पुन्हा न्यायालयीन प्रक्रियात यात गुन्हे मागे घेण्यासाठी धडपडत असतात। मात्र तोपर्यंत सर्वसामान्य असलेला कार्यकर्ता जो मुलगा असतो तो आमदार किंवा मंत्री झालेला असतो, हे चित्र या सगळ्या स्थितीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय। आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल। कृष्णा, या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी थोडक्यात सांगशील, तू पोलिसांशी काही संपर्क साधलेला होतास का? त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही हे त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? तिथले जे स्थानिक PI आहेत त्यांना मी विचारलं की अशा पद्धतीत मुलांची नावं दिसत नाहीत। त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं, अरे ते पण होते का? आम्ही म्हटलं तुम्ही व्हिज्युअल बघितले नाहीत का? तर त्यावर त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही पुन्हा तपास करू, त्यात नावं वाढवता येतात, काळजी करू नका, आम्ही त्यातली नावं वाढवू, अशा प्रकारचं तोंडी फोनद्वारे त्यांनी म्हटलेलं आहे। आता कॅमेरासमोर ते नेमके काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जर न्याय सर्वांना समान असेल तर जो न्याय त्या रामा हॉटेल समोरचा जो राडा झाला, जो कार्यकर्त्यांना आहे, तोच नेत्यांच्या मुलांना मिळावी एवढी अपेक्षा आहे। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदाला पोलीस आता जागतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।